A very good morning to all of you. I'm Dr. Narendra Manwar. Today's topic of our lecture is Balanoglossus. Type study Balanoglossus. In the last lecture, we have studied about the general characters of phylum Hemichordata. In today's lecture, we will deal about the organism which are present in Hemichordata, that is Balanoglossus. So, first of all, we will see the systematic position of Balanoglossus. Systematic position of genus Balanoglossus. Balanoglossus is present in phylum Chordata. Is present in phylum Chordata. Subphylum is Hemichordata. Subphylum is Hemichordata. Then class is Enteropneusta. Family is Tichodiridae. Family is Tichodiridae. Genus is Balanoglossus. आता हे बॅलनोग्लॉसस नाव जे आहे जीनस कसं पडलं? डेरिवेशन ऑफ नेम ऑफ बॅलनोग्लॉसस. बॅलनोग्लॉसस हे नाव कसं पडलं पाहू आपण. बॅलनोग्लॉसस क्लॅविजेरस was recorded and named by the Delhi Chiaje in 1829. 1829 मध्ये डेली चियाजे यांनी बॅलनोग्लॉसस क्लॅविजेनस हे ने and second is glossus. First is balanos and second is glossus. Term balanos means an acorn, fruit of oak, and refers to the proboscis projecting from color looking like an acorn nut. Hence the name acorn worm. Balanos means acorn, fruit of oak. ओक झाडाच्या फ्रुट्स जे जे आहे त्याला अकॉर्न म्हणतात. त्याच्यासारखं त्याचं प्रोबोसिस आहे. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अकॉर्न वर्म. द टर्म ग्लॉसस मीन्स टंग. ग्लॉससचं मिनिंग काय आहे? टंग. रेफर्स टू द शेप ऑफ इट्स प्रोबोसिस. प्रोबोसिसचं जे शेप आहे हे टंगच्या शेप सारखं आहे. Collar and genital wing bearing a close resemblance. बघा, proboscis, collar आणि genital wing bearing a close resemblance to an ox tongue. ऑक्सच्या टंग सारखं स्ट्रक्चर दिसतं त्यांचं. हेन्स द कॉमन नेम इज टंग वॉर्म. म्हणून त्यांचं कॉमन नाव काय आहे? टंग वॉर्म आहे. लोकल फिशरमन जे आहेत ते बॅलॅनोग्लॉससला काय म्हणतात? ऑक्स टंग. कशामुळे? त्यांचे जे प्रोबोसिस, कॉलर आणि जेनेटल विंग्स आहे यांचं स्ट्रक्चर कशासारखं आहे? ऑक्स टंग सारखं आहे. म्हणून त्यांना कॉमन फिशरमन काय म्हणतात? ऑक्स टंग म्हणतात. आता आपण त्यांचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन पाहू, हॅबिटॅट पाहू, त्यांचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी पाहू. फर्स्ट आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. बॅलॅनोग्लॉसस लाइक ऑल अदर हेमिकॉर्डेट्स is a marine animal having a worldwide distribution. बॅलॅनोग्लॉसस काय आहे? दुसऱ्या हेमिकॉर्डेट्स सारखे मराइन एनिमल आहे. ऑल हेमिकॉर्ड आपण कालच्या कॅरेक्टर्स मध्ये पाहिलाय. हे ऑल हेमिकॉर्डेट्स आर एक्सक्लुझिव्हली मराइन एनिमल. सी वॉटर मध्येच आढळतात. तशा प्रकारेच बॅलॅनोग्लॉसस सुद्धा सी वॉटर मध्ये, मराइन वॉटर मध्ये आढळतो. and it is having worldwide distribution. जगाच्या बॅलॅनोग्लॉसस हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये फाउंड वर्ल्डवाइड डिस्ट्रीब्युशन अँड एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल. अँड याच्यानंतर पाहू पण हॅबिट्स आणि हॅबिटॅट. हॅबिट्स आणि हॅबिटॅट काय आहे बॅलॅनोग्लॉससच्या? बॅलॅनोग्लॉसस इज ए मरीन, ट्युबिक्युलस ऑर बरोविंग हेमिकॉर्डेट. मरीन आहे, सी वॉटर मध्ये आहे, साल्ट वॉटर मध्ये राहतो. ट्युबिक्युलस ऑर बरोविंग हेमिकॉर्डेट.
एका पर्टिक्युलर ट्यूब मध्ये राहतो किंवा बरो स्वतः बरो करतो आणि त्यामध्ये राहतो. हेमिकॉर्डेट इन्हॅबिटिंग शॅलो कोस्टल वॉटर ऑफ इंटरटायडल झोन. कुठे आढळतो? शॅलो वॉटर मध्ये आढळतो, कोस्टल वॉटर मध्ये. कुठे? इंटरटायडल झोन मध्ये. बट ए फ्यू ऑकर इन डीपर वॉटर. कधी कधी डीपर वॉटर मध्ये सुद्धा आढळतात, बट जनरली शॅलो वॉटर मध्ये राहतात. बरोबर. मी तुम्हाला सांगितलं की हेमिकॉर्डेट जो आहे आपला बॅलॅनोग्लॉसस, तो बरोविंग आहे, ट्युबिक्युलस आहे. एक पर्टिक्युलर ट्यूब तयार करतो किंवा तो बरो तयार करतो, त्यामध्ये तो राहतो. तर बरो कसं तयार करतो पहा. बरो, द ॲनिमल मे कॉन्सिल अंडर स्टोन. तो एखाद्या स्टोन खाली सुद्धा आढळून येतो. और सीवीड, समुद्रात जे वीड्स असतात त्याच्या सहाऱ्याने तो राहतो. और इट एक्सकॅव्हेट इट्स ओन बरो. स्वतःचा बरो तो स्वतः तयार करतो. इन द बॉटम ऑफ सँड और मड. कुठे तयार करतो तो? बॉटम मध्ये, सँडच्या किंवा मड मध्ये तो बरो तयार करतो. बॅलेनोग्लॉसस क्लॅविजेरस lives inside a U-shaped tube or burrow with the two vertical limbs, say 50 to 75 centimeter deep, and the two openings that is 10 to 30 centimeter apart. दोन ओपनिंग आहे ट्यूबला, आणि या दोन ट्यूबच्या मधातलं अंतर किती आहे? 10 ते 30 सेंटीमीटर आहे. असा बरो तयार करतो तो. आता पुढे पॉइंट आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. इनर वॉल ऑफ द फ्रॅजाइल ट्यूब इज स्मूथली लाईन बाय. या बरोचं डिस्क्रिप्शन सांगत आहे इथे. इनर वॉल ऑफ द फ्रॅजाइल ट्यूब इज स्मूथली लाईन बाय सँड पार्टिकल्स. याची जी लाइनिंग आहे इनर, सँड पार्टिकलनं cemented together into a tough cast with sticky mucus secreted by the skin mucus gland of animal. या बॅलेनोग्लॉसस, हा बॅलेनोग्लॉसस ऑर्गॅनिझम दिसत तुम्हाला यामध्ये, हे दिसत आहे बॅलेनोग्लॉसस. हा काय करतो? या ट्यूबच्या इनर लाइनिंगला स्वतः म्युकस सिक्रेट करतो आणि ते सिमेंटेड स्ट्रक्चर तयार होते. जसं काय आपण एखाद्या भिंतीला प्लस्टर तयार करतो, प्लस्टर करतो, तसं इथे सिमेंटेड करून टाकतो हा म्युकस लाइनिंग स्वतःच्या सिक्रेशनला. ठीक आहे. देन हा बॅलेनोग्लॉसस मूवमेंट कसा करतो? This worm is sluggish and little affected by external stimuli. It moves in its burrow by cilia covering its body surface. याच्या सर्व बॉडी सरफेसवर सिलियाज आहे. मूवमेंट करासाठी यांना हातपाय असं स्ट्रक्चर काही नाही आहे. देन इट्स मूवमेंट इज डन बाय ओनली दी मूवमेंट ऑफ सिलिया. It moves in its burrow by cilia covering its body surface. Most active part of body is proboscis. डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला. हा जो आहे स्ट्रक्चर बॅलेनोग्लॉससचा, हा प्रोबोसिस आहे. हा आहे मोस्ट ऍक्टिव्ह पार्ट आहे. इट इलॉंगेट्स अँड शॉर्टन्स बाय मस्क्युलर ऍक्टिव्हिटी अँड हेल्प्स इन बरोविंग. याचे हा लहान मोठा होतो मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज मुळे, आणि याच्यामुळेच बरोविंग सुद्धा हा करू शकतो, बरो तयार करू शकतो बॅलेनोग्लॉसस या प्रोबोसिस मुळे. आला लक्षात? त्याच्यानंतर फीडिंग अँड ब्रीडिंग कसं होतं? It swallows sand or mud to obtain diatoms, protozoans, and other microorganisms, and organic detritus on which it feeds. It swallows sand or mud. काय खातो? सँड किंवा मड. टू ऑप्टेन, त्या सँड मध्ये किंवा मड मध्ये डायटम्स आहे, प्रोटोझोआन्स आहे, अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, किंवा ऑर्गॅनिक डिट्रिटस असेल, ह्या सगळ्यांवर तो फीड करतो.
तो डायरेक्ट एक एक डायटम प्रोटोझोअन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असा घेऊ शकत नाही. हेन्स इट स्वॅलोज एंटायर सँड ऑर मड. येत्या लक्षामध्ये. देन याच्यानंतर पाहू आपण एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी काय आहे. बॅलेनोग्लॉससची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी काय आहे, बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ बॅलेनोग्लॉसस काय आहे. फर्स्ट इज शेप, साइज अँड कलरेशन. Body of Balanoglassus is soft, elongated, worm-like, cylindrical and bilaterally symmetrical. सॉफ्ट आहे, इलॉंगेटेड आहे, डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला, इलॉंगेटेड आहे, सिलेंड्रिकल आहे, वर्म लाईक, वर्म सारखी स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल आहे आणि बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. जर तुम्ही याला इमॅजिनरी ऍक्सिस मधून जर असं कट केलं तर याचे दोन इक्वल पार्ट्स होतात. हेन्स देयर इज अ बायलॅटरल सिमेट्री. इट मेजर्स अबाउट 10 to 50 सेंटीमीटर इन लेंथ. यांची लेंथ किती असू शकते, याची इथून इथपर्यंत प्रोबोसिस पासून एनस पर्यंत याची लेंथ किती असू शकते, 10 ते 50 सेंटीमीटर. अकॉर्डिंग टू स्पेसीज बॅलेनोग्लॉसस गॅगॅज, ही दुसरी एक स्पेसीज आहे बॅलेनोग्लॉससची. बॅलेनोग्लॉसस गॅगॅज attain a length of 1.8 मीटर to 2.5 मीटर. याची किती आहे लेंथ, 10 ते 50 सेंटीमीटर. बट एक स्पेसिस आहे गॅगॅन्स म्हणून, बॅलेनोग्लॉसस गॅगॅन्स, याची लेंथ किती असू शकते, 1.8 टू 2.5 मीटर एवढी सुद्धा लेंथ असू शकते. The color of Balanoglassus is bright or drab with reddish or orange tints. कलर कसं असू शकते, ब्राईट किंवा ड्रॅब असू शकतो, रेडिश असू शकतो किंवा ऑरेंज टिंट्स असू शकतात त्याच्यावर. बॉडी इज युनिफॉर्मली सिलिएटेड. तुम्हाला सुरुवात याच्या पहिले सांगितलं आहे मी, पूर्ण बॉडीवर सिलियाज आहे, तुम्हाला बॉडीवर दिसत आहे सिलिया, बॉडीवर हे पूर्ण सिलिया दिसत आहे की नाही. बॉडी इज युनिफॉर्मली सिलिएटेड विदाउट एनी एक्झोस्केलेटन ऑर एक्सटर्नल अपेंडेजेस. याला कोणत्याच प्रकारचं लोकोमोशन करायला एक्सटर्नल अपेंडेजेस नाही आहे किंवा एक्झोस्केलेटन नाही आहे. कोणत्याच प्रकारचं एक्झोस्केलेटन किंवा एक्सटर्नल अपेंडेजेस नाही आहे. आता बॉडीचं डिव्हिजन कसं आहे बॅलेनोग्लॉससचं ते पाहू आपण. बॉडी इज अनसेगमेंटेड बट डिव्हिजिबल इनटू 3 डिस्टिंक्ट पार्ट्स. 3 डिस्टिंक्ट पार्ट आहे बॅलेनोग्लॉससचे. फर्स्ट आहे प्रोबॉसिस, हा आहे प्रोबॉसिस. सेकंड आहे कॉलर, हा सेकंड आहे कॉलर. पहिला आहे प्रोबॉसिस, सेकंड आहे कॉलर आणि थर्ड आहे हा ट्रंक. बाकीचा राहिलेला जो पार्ट आहे दिस इज ट्रंक. बॉडी इज डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट्स, दॅट इज प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. आता हे तिन्ही पण आपण वन बाय वन पाहू. फर्स्ट आहे प्रोबॉसिस. प्रोबॉसिस और प्रोटोसोम इज द एंटीरियर मोस्ट पार्ट ऑफ बॉडी. सर्वात एंटीरियर मोस्ट पार्ट आहे बॉडीचा. इट इज शॉर्ट, क्लब शेप और कोनिकल अँड सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. जसं त्याचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतलात तुम्हाला कसं स्ट्रक्चर दिसेल, सर्क्युलर दिसेल. इट हॅज थिन मस्क्युलर वॉल, मस्क्युलर वॉल थिन आहे अँड इज हॉलो विदिन, आणि आतमध्ये पूर्ण हॉलो आहे. इट्स कॅव्हिटी ई और प्रोबॉसिस सिलम कम्युनिकेट विथ द आउटसाइड थ्रू ए मायन्यूट प्रोबॉसिस पोअर situated mid dorsally inner its base. याला जे पोअर्स आहे प्रोबॉसिस पोअर, याच्यामुळे हा बाहेर आउटसाइडशी कम्युनिकेट करतो. देन नेक्स्ट इज कॉलर. प्रोबॉसिसच्या नंतरचा जो स्ट्रक्चर आहे प्रोबॉसिसला लागून, प्रोबॉसिस आणि ट्रंकच्या मधातला मिडल जो पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज कॉलर. Collar is the middle short cylindrical part. Its flap-like or funnel-like anterior margin, termed collarate, completely surrounds and conceals the proboscis stalk.
and the posterior part is proboscis, or sorry, posterior part of proboscis. Posterior proboscisच्या posterior जो part आहे it is called as collar. Ventrally, the below the proboscis stalk, the collarate or collar rim encloses permanently open wide aperture the mouth. या कॉलर मध्ये काय आहे स्ट्रक्चर, माउथ स्ट्रक्चर सुद्धा आहे. इट ओपन्स इनटू बक्कल कॅव्हिटी इनसाइड दी कॉलर. कॉलरच्या आतमध्ये हा काय करतं, माउथ जो आहे इट ओपन्स इनटू बक्कल कॅव्हिटी. माउथ ओपन इनटू दी बक्कल कॅव्हिटी इनसाइड दी कॉलर. देन थर्ड पार्ट जो आहे तो आहे, पहिला आहे प्रोबॉसिस, सेकंड आहे कॉलर, थर्ड आहे ट्रंक. Last part of the body is trunk. Trunk is the posterior and largest part of body. ट्रंक जो आहे तो पोस्टेरियर मोस्ट सुद्धा आहे आणि सर्वात लार्जेस्ट पार्ट आहे बॉडीचा. इट इज रॅदर फ्लॅट and appears emulated due to circular constriction on the surface. तो कसा आहे, फ्लॅट आहे. Trunk is further differentiated into three regions. A trunk सुद्धा further differentiated into following region, that is anterior branchiogenital, a middle hepatic, and a posterior post hepatic. कोणता, anterior branchiogenital, middle hepatic and posterior post hepatic. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हा जो पार्ट आहे हा ब्रॉन्कियल आहे, देन हा हिपॅटिक आहे आणि हा पोस्ट हिपॅटिक आहे. समजलं. देन abdominal or caudal region. याच्यानंतर पहिला आहे अँटेरियर ब्रॅकियोजेनायटल. बघा डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला. हा आहे ब्रँकियोजेनायटल, दॅट इज ब्रँकियल रिजन, ब्रँकियोजेनायटल रिजन, देन हिपॅटिक रिजन, देन पोस्ट हिपॅटिक रिजन आणि लास्ट आहे अँटेरियर ब्रॉन्कियोजेनायटल आहे, नंतर मिडल हिपॅटिक आणि पोस्टेरियर पोस्ट हिपॅटिक आणि लास्ट आहे ॲब्डॉमिनल ऑर कॉडल रिजन. आपण कोणते कोणते पार्ट्स पाहिले बॅलेनोग्लॉससच्या बॉडीचे. पहिला आहे प्रोबॉसिस, सेकंड आहे कॉलर आणि थर्ड आहे ट्रंक. ट्रंक also get divided into following part, that is branchiogenital, middle hepatic and posterior post hepatic आणि लास्ट आहे ॲब्डॉमिनल और कॉडल रिजन. आता याच्यानंतर चालू कर. लास्ट पॉइंट आहे आजच्या लेक्चरचा लास्ट पॉइंट आहे बॉडी वॉल. बॉडी वॉल इज कंपोज्ड ऑफ एपिडर्मिस, मस्क्युलर and peritoneum. Body wall is composed of epidermis, musculature and peritoneum. First आहे epidermis. Outermost layer of or epidermis consists of single layer of mostly tall, slender, columnar and ciliated cells. Outermost जे layer आहे it is called as epidermis. आपण काय पाहतो आहे, बॉडीचे तीन पार्ट पाहिले आपण बॅलेनोग्लॉससचे, प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे बॉडी वॉल. बॉडी वॉल कशी आहेत, काय आहेत. बॉडी वॉल ऑफ बॅलेनोग्लॉसस इज कंपोज्ड ऑफ एपिडर्मिस, मस्क्युलेचर अँड पेरिटोनियम. फर्स्ट पार्ट कोणता आहे, एपिडर्मिस.
Outermost layer or epidermis consists of single layer of mostly tall, columnar, slender and ciliated cells. Three kind of gland cells secreting mucus are present in epidermis layer. एपिडर्मिस मध्ये काय आहे, म्युकस सिक्रेटिंग ग्लँड सेल्स आहेत. थ्री काइंड ऑफ ग्लँड सेल्स आर प्रेझेंट ऑन द एपिडर्मिस which secrete mucus. The next is musculature. Muscles are smooth. मसल्स जे आहेत बॅलनोग्लॉससचे ते आहे स्मूथ, वीक अँड मोस्टली लॉन्जिट्युडिनल. मसल्स कसे आहेत, मोस्टली लॉन्जिट्युडिनल आहेत, वीक आहे आणि स्मूथ आहे. प्रोबॉसिस अँड दी anterior end of collar have an outer layer of circular muscle fibers. प्रोबॉसिस आणि anterior part जो आहे कॉलरचा हॅज अन आउटर लेअर, त्याच्या आउटर लेअरला सर्क्युलर मसल फायबर आहेत, सर्क्युलर मसल फायबर आहेत अँड अन इनर लेअर ऑफ लॉन्जिट्युडिनल मसल फायबर. आउटर लेअर आहे सर्क्युलर मसल फायबरचा आणि इनर लेअर आहे लॉन्जिट्युडिनल मसल फायबरचा. कुठे, प्रोबॉसिसला आणि अँटेरियर एंड ऑफ कॉलर. येणार लक्षात. त्यानंतर पेरिटोनियम. Coelom is lined by parietal coelomic epithelium. Coelom म्हणजे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी जी आहे बॅलनोग्लॉससची इज लाइन्ड बाय parietal coelomic epithelium और पेरिटोनियम. पेरिटोनियम लेयरनी लाइन झालेले आहे काय, सिलोम, which covers the inner surface of body wall musculature. Inner body wall ला cover करतात. Is all about body wall. Last subtopic is function of body wall. आता या बॉडी वॉल जे आपण पाहिले आहे, एपिडर्मिस, मस्क्युलेचर, पेरिटोनियम, यांचं फंक्शन काय आहे. बॉडी वॉल shields the soft internal organ from mechanical injuries. बॉडी वॉल काय करतात, इट शिल्ड्स और इट प्रोटेक्ट दी सॉफ्ट इंटरनल ऑर्गन. हा जो बॅलनोग्लॉसस आहे हा सॉफ्ट ऑर्गॅनिझम आहे, एक्झोस्केलेटन नाही आहे, त्यामध्ये काही स्केलेटन नाही आहे, प्रोटेक्टिव्ह काहीच नाही आहे. हेन्स द बॉडी वॉल इज प्रोटेक्टेड बाय दी बॉडी वॉल. बॉडी वॉल जे आहेत ना, याच्यामुळे या ऑर्गॅनिझमला प्रोटेक्शन आहे. बॉडी वॉल प्रोटेक्ट दी सॉफ्ट इंटरनल ऑर्गन फ्रॉम दी मेकॅनिकल इंजुरी. मेकॅनिकल इंजुरी पासून कोण वाचवतो या बॅलनोग्लॉससला, बॉडी वॉल. देन mucus produced by epidermal gland cells adhere sand particle for lining the burrow in which worm lives. याच्या पहिले तुम्हाला सांगितलं आहे म्युकस जो सिक्रेट होते इपिडर्मल ग्लँड सेल्सनी, ते काय करतात, अडेअर द सँड पार्टिकल. सँड पार्टिकलला असं प्लस्टर केल्यासारखं करतात ते. ट्यूब बरोविंग ही जी ट्यूब आहे, एक मिनिट, ही जी ट्यूब आहे, हा जो बरो आहे, याच्या इनर लाइनिंगला सँडला म्युकस अडेअर करून टाकतो. एक सिमेंटेड स्ट्रक्चर तयार करून टाकतो इथे, की सँड वगैरे यामध्ये पडणार नाही. म्युकस काय करतो, त्याला सिमेंटेड स्ट्रक्चर तयार करतो. कशामुळे होते हे, म्युकस सिक्रेटेड बाय द एपिडर्मल ग्लँड सेल्स. Then foul smell of mucus is protective. या म्युकस मुळे तर सिमेंटेड सँड सिमेंटेड होतोच, बट इट इज ऑल्सो सिक्रेट पर्टिक्युलर स्मेल विच इज फाउल अँड विच इट प्रोटेक्ट फ्रॉम एनिमीज. देन न्यूरोसेन्सरी सेल्स सर्व टू रिसीव द एक्सटर्नल स्टिम्युलाय. न्यूरोसेन्सरी सेल्स सुद्धा आहे बॉडी वॉल मध्ये, which receive the external stimuli. Then last point is
मस्क्युलेचर हेल्प्स इन मुवमेंट. मसल जे आहेत, मस्क्युलेचर जे आहे याच्यामुळे बॉडीला थोडीफार असे ना मुवमेंट करता येते. दिस इज ऑल अबाउट दी बॅलॅनोग्लॉसिस.